नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर आढावा घेऊया। 24 एप्रिल रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। रायगड जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय तुम्हाला। मुसळधार ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये। पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे भंडारा जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसे नागपूर जिल्ह्यामध्ये आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये। लातूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील। तसेच नांदेड वाघाळा या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। परभणी जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।